महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सीसीटीव्ही समोरच 12वीला सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार। शिक्षकांनीच दिली उत्तरे, केंद्रातील 19 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। कन्नड तालुक्यातील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील 12वीच्या परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे पुरवली। त्यानुसार अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर बसून सामूहिक उत्तरे लिहित होते। माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांच्या पथक केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांना एकसारखी उत्तरे असणारे 9 कागद सापडले। त्यानुसार सर्वच वर्गातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक गैरप्रकार समोर आला। या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांसह दक्षता समितीच्या आदेशानुसार केंद्रातील 19 कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यासह निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी लाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वी परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाची परीक्षा होती। कन्नडमधील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा केंद्रातील एकूण 14 वर्गात 334 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते। त्यातील 327 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली। वर्गामध्ये मंडळाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवलेले आहेत। सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा सुरू असताना शिक्षण अधिकारी लाटकर, विस्तार अधिकारी सीताराम पवार यांचे पथक केंद्रावर पोहोचले। त्या ठिकाणी तपासणी दरम्यान पथकाला 9 कागद सापडले। त्यावर एकसारखीच उत्तरे होती। तेव्हा लाटकर यांना सामूहिक कॉपीचा संशय आल्याने त्यांनी केंद्र संचालकास सीसीटीव्हीची तपासणीचे आदेश दिले। तपासणीत अनेक वर्गामध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीचे कागद देताना आढळले। त्याशिवाय विद्यार्थी एकमेकांच्या बेंचवर उठून बसत कॉपी करत असल्याचेही दिसले। त्यानुसार लाटकर यांनी दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांना हा प्रकार कळवला। त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला। 19 जणांचे होणार निलंबन। परीक्षा केंद्रावर एकूण 19 शिक्षक व कर्मचारी नियुक्त होते। त्यात बैठ्या पथकासह इतरांचा समावेश आहे। 19 पैकी 2 शिक्षक जिल्हा परिषदेचे असून त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सीईओनी घेतला आहे। त्याचवेळी इतर 17 शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश संबंधित संस्था चालकाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी लाटकर यांनी दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।